विश्वजित भारत पाटील, मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. सर, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करतोय. प्रथम मला व्हिडिओ आला की बाबा आपल्या भागातील कापसेवाडी येथील शेतकरी वैजनाथ सुरवसे यांची बाग अशी अशी झाली, जळाली आहे. मग आम्ही 5 दिवसापूर्वी सर आम्ही भेट दिली. मग तिथून सर्व आमदार, दोन खासदारला फोन लावला, विद्यापीठाशी संपर्क साधला. ती आपले जिल्हा त्यांची ती म्हणले आम्ही कृषी अधिकाऱ्यांना सांगतो. आणि आज विद्यापीठाला 2 दिवस मी फोन करतोय, ते पण म्हणाले आमच्या भागात ही विभाग येत नाही, ती विभाग येत नाही. मग शेतकऱ्याविषयी असा दुजाभाव का? कारण एवढं मोठं लाखोच रुपयाचं नुकसान झालेलं असताना तिथं विद्यापीठानं पळू यायचं असतं, त्यांनी सॅम्पल नेऊन पाठवायचं असतं, चेक करायचं असतं, बाबा काय झालंय, छाटणी घ्यावी का न घ्यावी का, परत हे उत्पादन येणार आहे का नाही ते सांगायला पाहिजे सर. कारण हे व्याजाने काढून केलं, 7 रुपये 8 रुपये टक्क्याने ह्या पोरांनी शेतकऱ्यांनी काढून व्याजाने केलंय. कारण आज त्यांना जिल्हा बँक, कुठली बँक ऑफ इंडिया, कुठलीच बँक दारात बुराव देत नाही. शेतकरी म्हणजे हो लांबच्याकडे मध्ये ती म्हणजे हे नेमकं कुणासाठी चाललंय? शेतकरी नुसतं नाव करायचं, मागं मात्र दुसरीच जाणार आहेत, हे चालणार नाही. या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या कापसेवाडी येथे 5 शेतकऱ्यांचं असं नुकसान झालंय, हे पूर्ण वसूल कंपनी, दुकानदार यांनी मिळून आणि विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी त्यांना संपर्क साधून ह्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. बघा एवढं मी दिली पाहिजे, बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बागाला किंवा दुसऱ्या पिकाला जर दुसरा कुठला डोस दिल्यानंतर सुधारती का बाग, याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न चालू आहे, परंतु विद्यापीठ तसं काही सांगत नाही. कशामुळे सांगत नाही? अजून त्याने खताचा रिपोर्ट साठी आम्ही मांजरीला पाठवले तिथं, ते 5 दिवस झाले त्यांनी रिपोर्ट सुद्धा पाठवलं नाही. अधिकाऱ्याला त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि संपूर्ण शेतकऱ्याला त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, पंचनामा त्यांनी कशा प्रकारे केलाय, कसा नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई कधी मिळेल, कधी नाही, किती मिळेल ती सुद्धा त्यांना विचारतो. बस का? सोमनाथ बोबरवान खोत, 1 एकराचा प्लॉट कांद्याचा पूर्ण वाया गेला. ह्या कधी फवारला होता कांद्याचा प्लॉट? फवारला नाही, आपण खत बेसल डोस टाकलेला, नुसता ही सुपर दाणेदार. तुम्ही जे डोस दिला, डोस दिल्यानंतर तुम्हाला ती रिझल्ट कधी दिसला किंवा करपून चाललंय? 17-18 दिवशी दिसला आपल्याला. बरं. आणि रोस्टाक 1100 रोस्टाक वाया गेले, जळले डायरेक्ट. बरोबर. मग याबद्दल तुम्ही माहिती कळली का? कळली, दुकानदारांना सांगितलंय. काय म्हणणार? ठीक आहे, ते बघायला येतो म्हणला. आला का बघायला? आलंय, बघितलं. कशामुळे झालंय ते सांगितलं का तुम्हाला? ही काय सुपर मुळे असं आहे का? नमस्कार. बार्शी तालुक्यातील येवली या ठिकाणी एक नव्हे तर कमीत कमी 5 ते 7 शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तर ते नुकसान आहे, द्राक्षाची बाग असेल म्हणा किंवा कांद्याचा प्लॉट असेल म्हणा. हे नुकसान इतकं भयंकर झालंय आणि आज कुणाची 2 एकर बाग आहे, कुणाची 4 एकर आहे, कुणाची 3 एकर आहे. तर ते शेतकरी मागाशी जर बघितलं आपण तर ते अक्षरशः धायमुकून रडत होते. कारण हातातोंडाशी आलेला पूर्ण घास आज मातीमोल झालाय. आणि ह्या शेतकऱ्याचं सबर बघा, 5-6 दिवस जरा थांबून यांनी सगळी प्रक्रिया बघितली, बागाची म्हणा, कांद्याची म्हणा. पुन्हा कृषी विभाग अधिकाऱ्याला फोन केला, ते आज पंचनामा करण्यासाठी आलेत आणि त्यांनीही पंचनामा केला, शेतकऱ्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि लाखो रुपयाचं नुकसान ह्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि पंचनामा त्यांनी केलेला आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया आपण की शेतकऱ्याला तर दिलासा कशा प्रकारे देतात, की त्याची नुकसान भरपाई असेल म्हणा. चालत सर, नाव सांग. मी संजय वाकडे, एसडीओ कोलवाडी, जी तालुकास्तरीय समिती आहे, बरं, अध्यक्ष आहे. कापसेवाडी आणि येवली या 2 गावातील तक्रारी आपल्याकडे 26 तारखेला प्राप्त झाल्या होत्या. बरोबर. त्या अनुषंगानं आज आपण विद्यापीठचे सायंटिस्ट आहेत, कृषी विज्ञान केंद्र सायंटिस्ट, तालुकास्तरीय अधिकारी आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांसमोर बागेत पाहणी केलेली आहे आणि जी प्रक्रिया आहे, पूर्ण पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सोबतच त्याचे जे लॉट आहेत खताचे, त्या बाबतीतले सर्व सॅम्पल काढून आपण लॅबला पाठवले, शासकीय लॅबला. सर, काय वाटतं तुम्हाला शेतकरी इतकं नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला सांगतोय की हातातोंडाशी आपल्याला शेतकऱ्याचा पूर्ण घास घेतलाय. आता तुम्ही किती प्लॉट पाहिलेत आणि प्लॉटची काय परिस्थिती सांगा, तुम्ही सांगा. सध्या मी 2 प्लॉटचं पाहणी
कमिटीमध्ये मी आहे SDO, तालुका कृषी अधिकारी आहेत, कृषी अधिकारी माड्याचे आहेत, बार्शीचे आहेत आणि कंपनीचे सर्व प्रतिनिधी आहेत, कृषी केंद्रवाले आहेत. आता कृषी विज्ञान केंद्राचे आमचे BC सर आलेले. आता कंपनीचं तुमचं पूर्ण झालं, त्यांचं काय म्हणणं आलं तुम्हाला? त्यांचं ते आपण अशी तशी चर्चा नाही करत, आपण जे रिपोर्ट येतील ना त्याच्यानुसार आपण त्यांना ते पुढचं पत्रव्यवहार करू. ना त्यांचं कंपन्या काय म्हणणं जर- आलं असेल तुम्हाला, म्हणजे रिपोर्ट येईल तर तुम्ही बोलणार म्हणा, पण सगळं तुम्हाला ते काय म्हणलं असतील ना, इतकं नुकसान झालंय नाही, नुकसान तर सगळ्यांना मान्य हा. आहे, कंपनीला मान्य आहे, सगळ्या शेतकऱ्यांना मान्य आहे, कृषी विभागाला मान्य, सर्वांना नुकसान झालं हे तर दिसते डोळ्याने, बरोबर 100% मान्य आहे. फक्त आता आम्हाला जे 6 प्रकारची खतं आहेत बरोबर त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या खतामुळे आणि ह्याचा काय परिणाम झाला बरोबर. सगळं पाहणी करून मग तो अहवाल द्यावा लागेल आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई करावी लागेल. या होत्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि संपूर्ण शेतकऱ्याला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, पूर्ण पंचनामा देखील केलेला आहे आणि ते सुद्धा देखील म्हणतात आम्ही शेतकऱ्याची मुलात आणि पाठपुरावा आम्ही करू आणि शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू म्हणले सर. विद्यापीठाचे अधिकारी आपल्यासोबत नाव सांगतो. माझं नाव विकास भिसे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे मी उद्यान विद्यार्थी म्हणून गेले 10 वर्ष कार्यरत आहे. आज आपल्या कापसेवाडी गावामध्ये द्राक्ष निकृष्ट दर्जाच्या खतामुळे जो काही प्रकार घडला बरोबर तो प्रत्यक्षदर्शीने आम्हाला दिसतोय. फक्त या वैयक्तिक बागेचा जर विषय बघायचा झाला तर याच्यामध्ये बेसल डोस शेतकऱ्यांनी वापरलेला आहे. बेसल डोस मधले जे वेगवेगळे घटक आहेत त्या एकत्रित घटकाची सर्वसमावेशक तपासणी बरोबर पहिल्या फेजमध्ये प्राथमिक स्वरूपात करणं गरजेचं आहे शास्त्रीयदृष्ट्या बघायचं झालं तर. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जो संशयित घटक त्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असा जो एक कंटेंट ह्या बागेमध्ये वापरलेला आहे त्या कंटेंटवरती मुख्यत्वे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही एकत्रित करण्यासाठी त्याचं पावडर फॉर्म पासून गोळी तयार करण्यासाठी जो काही केमिकल वापरलेला आहे तो केमिकल त्या कंपनीवाल्यांना माहीत असणार आहे आणि त्या केमिकलचा जो कंटेंट आहे तो प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे बागेमध्ये ऍसिड प्रमाण वाढलं असं प्रत्यक्षदर्शीने प्राथमिक स्वरूपात आपल्याला दिसून येणार. हे लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला 100% कळणार आहे ज्या बॅचचे खतं वापरलेले आहेत त्याचे सायंटिफिक रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर सविस्तर बोलता येईल. पण प्राथमिक दर्शनी असं दिसतंय इतरही बागेमध्ये किंवा इतरही कांदा असेल खरबूज असेल किंवा गवारी असेल अशा वेगवेगळ्या पिकावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं जरी तक्रार केली नसली तरी अनौपचारिकरित्या मी चर्चा केल्यानंतर ह्याच खताचा दुष्परिणाम या बाकीच्या पिकावरती झाला आहे हे मी ऐकून आहे आता सध्या. त्यातले काही आणखीन प्लॉट पाहिल्यानंतर आपल्याला विश्वास पटल्यानंतर आपण याच्यावरती पुढील कारवाईसाठी मदत करू शकतो. त्याची डिटेल माहिती किती दिवसात कळलं? ज्या बागाचं नुकसान झालंय, ज्या कांद्याचं नुकसान झालंय आणि जे प्रोडक्ट वापरलंय आणि त्या कंपनीची अधिकृत माणसं या ठिकाणी आहेत. सर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. चोरमले, कुठल्या कंपनी मार्फत करंटा केमिकल. आता सध्या शेतकरी तुम्हाला वरड पाहिली असेल बरोबर आहे का? आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला काही प्लॉट दाखवला असतील, मग काय बागाचा असतील म्हणा काय कांद्याचा असतील, तर तुमचा असा कुठला प्रोडक्ट आहे त्यांनी फवारलं आणि त्या ठिकाणी नुकसान झालं असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, पहिल्यांदा मी क्लिअर करतो, मी फवारलं म्हणताना म्हणतो हा. आतापर्यंत जे मला 1 तास 2 तास झालं या प्लॉट वरती आहे, या कापसेवाडी गावामध्ये आहे, बरोबर 2 प्लॉट पाहिलेले आहेत. हा. आपण द्राक्षाचे प्लॉट हा. पाहतोय. मला जे वाटलं ते मी सदस्य बुद्धीला माझ्या जे वाटतंय ते मी सांगतोय. कारण इथं प्रत्येक जण उठतोय आणि जमिनीच्याच संदर्भात बोलतोय. हा. माझा अनुभव जो प्रदीर्घ 40 वर्षाचा आहे हा. त्यामध्ये जे मला जाणवतं, बागा साधारणतः ज्या जळतात बरं. किंवा कुठलंही पीक असू द्या, भाजीपाला असू द्या, द्राक्ष बाग असू द्या, डाळिंब बाग असू द्या, कोणती बाग असू द्या, बरोबर दोन्ही प्रकारे जातं. एक जमिनीतून पण जातं आणि वरतून पण जातं. बरोबर मॅक्झिमम मी जे पाहिलंय ते आहे साधारणतः स्प्रेद्वारे हा. जातं केमिकल ह्याच्यामुळं. बरोबर तर हिथं जे आहे ते साधारणतः मला जे निदर्शनास आलं ही चर्चा होती आहे ती फक्त खताच्या संदर्भात आहे. बरं. आता इथं मी सरकारी माणसांनाही विचारलं, अधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना पण विचारायचा प्रयत्न करतोय की बाबांनो तुम्ही खताचा डोस तर जग जाहीर आहे माझ्याजवळ आहे, यांनी 12-32-16 वापरलेला आहे, मॅग्नेशियम वापरलेला आहे, झिंक सल्फेट वापरलेला आहे, फेरस सल्फेट वापरलेला आहे. बरोबर आणि आमच्या कंपनीचं एक सुपर ग्रोथ नावाचा सेकंडरी मायक्रो न्यूट्रिएंट वापरलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी 9-24-24 वापरलेला आहे आणि 12-32-16. आता यामध्ये 5 कंपन्यांची खतं आहेत. त्यात आमचं पण सुपर ग्रोथ आहे का तर आहे, तो प्रोडक्ट काय मी ते सांगितला, सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम. आता मी बोलू हा
आता सध्या तुम्ही 1 प्लॉट 2 प्लॉट 3 प्लॉट पाहिलेत, सगळे शेतकरी साक्षीला आहेत. ऐका हो बागाचं नुकसान झालंय का नाही? 100% इथं तर जळलेलं दिसत आहे याच्याबद्दल काय म्हणजे चुकीचं काहीच आणि नाही. ऐका मी दोन्ही बाजू पण बोलतो. तुमचं म्हणणं आहे की खात टाकला म्हणून जळला असेल, फवारणी केल्यास म्हणून जळला मी असेल. म्हणत नाही, बरं, ऐका वस्तुस्थिती काय ऐका सांगितली. ऐका बरं, काही शेतकऱ्यांनी आवर्जून फक्त कांद्याच्या प्लॉट करून वापरले. तो अजून पाहायचा आहे आपल्याला. आता आपण 2च बागा बघितल्या त्याच्यावर बोललं पाहिजे. ऐकून घे. हा. तर काही शेतकऱ्यांनी फक्त कांद्यावर केलेला आहे प्रतिक्रिया, आणि त्याचा रिपोर्ट आहे का कांदा जळाला असं शेतकरी म्हणतात. तो प्लॉट आपण जाऊन बघू बरं काय का. त्याचं नंतर ऐका- आपण बोलू की. ऐका त्याचा प्लॉट आपण जाऊन बघू. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, जो खाद दुकानदार आहे इथला गावातला, त्या खाद दुकानदारामधनं ज्या शेतकऱ्यांनी मटेरियल आणलंय त्यांनी स्वतः प्रयोग करून बघितलाय. तो तोंडानं सांगतोय आम्हाला की आम्ही हे टाकल्यानंतर अक्षरशः झाड जळून गेलंय का. आणि ते हे झाड आपण बघूया. आणि जरी मी चुकीचं बोलत असलो किंवा शेतकरी जर बोलत असलं तरी जे रिपोर्ट त्याला चाचणी करायचं मटेरियल इथून नेलेलं आहे, शेवटी त्याचा तर रिपोर्ट आपल्या सगळ्या समोर येणारच आहे. 2 दिवस लागतील किंवा 3 दिवस लागेल, बरोबर आहे का. वस्तुस्थिती फक्त ते एवढीच आहे की ह्या सगळ्याचं म्हणणं आहे की नुकसान झालंय का नाही. मग ते कांदा असू द्या ना द्राक्ष बाग असू द्या, बरोबर आहे शेतकरी. ऐका. हा. आता आपण सकाळपासून 2 बागेचे प्लॉट पाहिले, बरोबर. त्यामुळे बागेपुरतं मी मर्यादित बोलणार आहे. हा. तर इथं नुकसान दिसतंय का, तर दिसत आहे. हा. हे नाकारून कुणी चालणार आणि नाही. राहिला ऐका ना, प्रश्न- तुम्ही आता इतक्या वेळ बोलला, बरं, मी हा, बोललो, बोला, प्रश्न बोला. मोठा व्हायला लागला, हा. उत्तर मिळेना. बोला हा. माझं समजलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. मी पत्रकार आहे. हा. तर माझा मुद्दा काय आहे की इथं बागेचं नुकसान झालंय का हे दिसत आहे, हे कुणी नाकारू शकणार नाही. आणि सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, डिजिटल, सगळ्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. तुम्ही जसं केलं तसं सगळ्यांनीच केलेलं आहे. बरोबर. हा. ते नाकारून चालणार नाही. आता इथं नुकसान दिसतंय का, जर दिसतंय हे मीच काय म्हणायला पाहिजे, सगळेजण आलं ते मान्य आहे. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे की आपलं नुकसान झालंय, आपल्या बागाचं नुकसान झालंय, की आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तर तुम्ही एक शेतकरी आहात, पत्रकार आहात, बरोबर आहे. फक्त एवढंच सांगा की शेतकऱ्याला नुकसान हे मिळालं पाहिजे का नाही, फक्त एवढा आमचा प्रश्न आहे. हे बघा, उत्तर असं आहे त्याचं, शेतकऱ्याला नुकसान मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी बरोबर यांचा रितसर शासकीय दरबारामध्ये तक्रारी अर्ज आलेला आहे. बरोबर. 2 गोष्टी असतात, एक हा. समोपचारानं तो तोडगा मिटवणं आणि दुसरा शासकीय दरबारात. हा. आता यांची तक्रार आहे शासकीय दरबारात, त्याच्यासाठी तिथं 4-5 अगदी एसडीओ लेवलचे इथं ऑफिसर आलेले आहेत. आहेत. हा. 3-4 तालुक्याचे प्रमुख आलेले आहेत, त्यांचे असिस्टंट सगळे आलेले आहेत. बरोबर. आता त्यांनी पाहणी केलेली आहे. शिवाय त्यांनी देठ पान याचं निरीक्षण केलं, मातीचे नमुने घेतलेले आहेत, बरोबर. खताचे नमुने घेतलेले आहेत. आणि त्यांनी एनआरसीला किंवा त्यांनी काही शेतकऱ्यांनी सुद्धा खासगीमध्ये पाठवलेला आहे. बरोबर. त्याचे रिपोर्ट येतील आणि शासन जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य असायला पाहिजे. आणि यात आमची एकच कंपनी नाही, 5 कंपन्या आहेत. त्यामुळे ते जे निर्णय देतील जसं न्याय व्यवस्थेप्रमाणे, बरोबर. तो निर्णय सगळ्याला मान्य करावा लागेल. याच्यावरच फक्त तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो सर. तुमचं म्हणणं बरोबर आहे, ज्या अधिकाऱ्याने सगळं घेतलेलं आहे, काय झाडाचे पट्टे घेतलेत, माती घेतली, सगळं बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण ज्या काय 5 कंपन्या आहेत किंवा 7 कंपन्या किंवा 10 कंपन्या आपण धरू, बरोबर आहे का, त्या कंपनीच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्या कंपन्यांनी शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे का नाही, फक्त सांगा. हे बघा, मी काय म्हणतोय, बरोबर आहे. शासन ऐका 2 मिनिटं, मी तुम्हाला मगाच सांगितलं, मी न्याय व्यवस्था तर नाही आहे. बरोबर. न्याय व्यवस्थेचं काम करणार इथे शासकीय अधिकारी हजर आहेत. हा, बरोबर तुम्ही आहे. त्यांच्या पण बाईट घेऊ शकता. घेतले पाहिजे. ऐका, घेतल्या असतील तर धन्यवाद. घेतले. आता मुद्दा काय आहे, ते जे निर्णय देतील का नाही, मी काय किंवा आमची कंपनी काय किंवा इतर कंपन्या काय, हे बघा इथं 3 कंपन्या हजर झाल्या, 2 कंपन्या आलेल्या नाही. बरोबर. आणि न्याय व्यवस्था काय सांगते की जे हजर येत नाही त्याला ते मान्य आहे, बरोबर. पहिला मुद्दा. हा. त्यामुळे कृपया शेतकऱ्यांनी असं एक वन वे असं स्पीच करू नका, कारण जे आलेच नाहीत तुम्ही असं, हे बघा प्रत्येक गोष्टीला शेवटी शास्त्र आहे आणि ते अनालिसिससाठी रिपोर्ट गेलेले आहेत. ते रिपोर्ट आल्यानंतर मीच काय त्या 5ही कंपन्यांना ज्याच्यावर ते ठपका त्या शासनाचा येईल, बरोबर. लॅबोरेटरीचा येईल, हा. त्याला द्यावं लागेल. किंवा शासनानं जर सांगितलं उद्या 5 कंपन्यांनी मिळून एवढी एवढी रक्कम द्या, 100% लोकांना मान्यच करावी लागेल. तेवढीच आमची मागणी होती की आम्हाला कंपनीच्या माध्यमातून जे नुकसान झालंय ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शासनाच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांची जी कोर कमिटी आहे, बरोबर. इथं तुमच्या तक्रारीप्रमाणे आलेली आहे, हा. त्या शासनाच्या निर्णय कमिटीला जो निर्णय विथ द हेल्प ऑफ टेक्निकल रिपोर्ट हा. जे बरोबर. निर्णय येईल तो बरोबर आहे. निर्णय त्यांनी जे देतील ते सर्वांना, ज्या बी कंपनीला व्यक्तिगत ठपका पडेल त्याला तर द्यावंच लागेल समजा, किंवा त्यांनी मिळून जर म्हणजे संगनमताना शब्द योग्य नाहीये, त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे जर 5ही कंपन्याला त्यांनी जर पेनल्टी लावली बरोबर. तर त्यांना ती द्यावं लागेल. आणि ते सगळ्यांना जसं मान्य तसं आम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल. नाव सांगा सर परत तुमचं. ज्ञानेश्वर तोरमले. हे अधिकृत कंपनीचे
उमेदवार आहेत किंवा प्रतिनिधी आहेत यांचं सुद्धा म्हणणं आलं की जे सॅम्पल नेलंय त्याचा रिपोर्ट येईल आणि जर त्यांनी जर सांगितलं की बाबा 5ही कंपनीने त्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे, यांचंही म्हणणं आहे की त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे. नाही रिपोर्ट आणि शासनाचा जो आदेश येईल, रिपोर्ट आल्यावरच म्हणलं सर मी, तुम्ही ऐकलं नाही. आदेश देतील त्याप्रमाणे. धन्यवाद. तेच सांगितलं. धन्यवाद. आपण आता इथं कांद्याच्या खतानं बाधित प्लॉट मध्ये आहोत. हम्म. बरोबर आहे का? बरोबर. आणि खतानं बाधित प्लॉट म्हणजे काय, निकृष्ट खतामुळं कांदा पिकावरती झालेला परिणाम बरोबर आपल्याला बघायचा आहे. हा शेजारील शेतकऱ्याने जे खत वापरलेलं नाही त्या कांद्याचे काही सॅम्पल त्याच्या दरम्यानच्या काळात मागे पुढे असलेली लागवड केलेली आपण बघतोय. बरोबर. आता ह्याच्यात आपल्याला सरळ सरळ जर फरक बघायचा गेला तर कांद्याच्या वयानुसार मुळ्यांची ग्रोथ कशी हवी त्या टप्प्यात जर बघायला गेलं तर सर्वसाधारणपणे पुनर्लागवड केल्यानंतर 1-1.5 महिन्याच्या प्लॉट आसपासचा हे प्लॉट आहे. बरोबर आहे का? आणि त्याचा गड्डा ह्या आकाराचा झालेला आहे आणि त्याची मुळ्यांची एक समान वाढ आपल्याला दिसते बघा. आपण 1-2 नाही तर जवळजवळ 5 कांदा बघतोय. बरोबर आहे. एकदम केसासारखी मुळ्यांची वाढ आहे, त्याच्या पद्धतीत त्यांना वाढ चालू आहे. पण इथं ह्यांचं असं म्हणणं आहे की खत वापरल्यानंतर हे जे किंवा निकृष्ट दर्जाचं खत वापरल्यानंतर ह्या कांद्यामधल्या लहानात लहान कांद्याची सुद्धा जी मुळींची वाढ झालेली आहे ती प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे. फुगलेले पूर्ण फुगलेली आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याची वाढ पूर्ण थांबलेली आहे, गड्ड्याची वाढ थांबलेली आहे आणि वरून पुन्हा कांदा करपून अजून जळल्यासारखा व्हायला लागला आहे. प्रथमदर्शनी हे सिम्पटम दिसत आहेत. आणि ही जी आहे ही मुळींची जी अबनॉर्मल ग्रोथ ज्याला म्हणूया आपण, युनिफॉर्म ग्रुप न राहता एकाच ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या मुळ्या दिसते त्याच्यात बघा आपल्याला. काही एकदम लहान गेलेले आहेत, काही एकदम मोठे गेलेले आहेत आणि काहींची अवस्था वाढ झालेली आहे. आता ह्याच्या कंटेंट नुसार जर जायला गेला आपण तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे कंटेंट ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. कॅल्शियमचं काम सेल इलॉंगेशन किंवा सेल डिव्हिजनचं आहे, तर त्या अनुषंगानं कॅल्शियमनं अतिरिक्त वाढ ह्या मुळ्याची, मॅग्नेशियमनं हिरवापणा वाढाचा तर तो बऱ्यापैकी काय दिसत नाही आणि सल्फरचा थोडासा अतिरिक्त वापर झाल्यामुळं कदाचित हे मुळ्यांची अबनॉर्मल ग्रोथ ज्याला म्हणूया ती इथं आपल्याला दिसते. बरोबर. आणि जळण्याची कारण जळण्याची कारण रूस्टॉक याच्यामधला रूस्टॉक सुद्धा जो आहे हा रूस्टॉक इथं आपल्याला जळायला सुद्धा दिसतोय. आणि मला वाटतं आपण ज्या परिणामकारक बागा ज्या मगाशी सकाळपासून बघतोय त्याच सगळ्या बागासारखा प्रकार ह्या रूस्टॉकवरती वापरला साहेब. हा तोच खत वापरल्यामुळे सुद्धा 99% प्रथमदर्शनी आपल्याला तसाच म्हणायला काही हरकत नाही. का तर रूस्टॉक सारखी जंगली वनस्पती सुद्धा जळू लागलेली आहे इथं. त्यामुळं कांद्यामध्ये मुळांची अबनॉर्मल वाढ आणि रूस्टॉक मध्ये सुद्धा मुळ्या चोकप होऊन झाड जाळण्याचा प्रकार इथं दिसतोय. टाकल्यापासून हे आपण खत 8 डिसेंबरला का 9 डिसेंबरला खरेदी केला. प्लॉट असा खचरा बी गेलाय, फक्त पिवळा पडतोय. ताजा कांदा पलीकडच्या प्लॉट मध्ये त्या शेतकऱ्याने काय केलेलं नाही. हा फुगली मुळे कशी एवढी मुळे फुगला रोस्टॅक जळलं की माग बघा इथं शेतकरी बोलले एकटा उगाता लय बोलला पुढे जास्त फक्त गोंधळ होता. शेतकरी कोणाची पद्धती हे काय तुम्ही ग्रॅन्युल्स म्हणजे सुपर फॉस्फेट म्हणून घेतलं होतं की काय, कशासाठी घेतलं होतं? ही सकाळनं जे ह्याचा जे सांगण्याचा आहे सुपर म्हणजे सुपर फॉस्फेटचाच व्ह्यू आहे. मऊ होण्यासाठी टाकलेला आहे. कुठल्या शेतकऱ्याला काय असं वाटत नाही शेतकरी मऊ पाला की त्यानं चांगला मऊ व्हायचं नाहीच की. काय दुसऱ्या ह्यात काय टाकलं नाही, ही सेपरेट निष्ठ टाकलेलं. आता गावकऱ्यांनी मिळून कंपनी मऊ पाडायची बघा तुम्ही. कंपनीचं कर्मचारी गावात होय, यात कुठला खत मिक्स नाही काय नाही, नुसती ही 2 पाकिट ती पण घ्या, ती बी सेमच आहे पाकिट. दोनच कांद्याला पूर्ण ही खालनं हीच नाही लागले आणि जळायला लागले वरनं. ह्याला पाणी सोडलं तर जास्त वाढले.
याला 10-20 नाही 18-46 नाही कुठला खत नाही काय नाही. तुमची कुठली हरड औषध मारा ही न जायची Roundup फवारत नाही. गेलं तर शरीरात येतो दुसऱ्या कुठल्या ह्यानं. सुपर किती टाकलंय बरं का? औषधात आहे बघा तुम्ही. इतकी जाती आहे कशानं जात नाही. ही जात कुठे पडतो चिटकती लगेच चालू होती. साहेबाचं काय बोला बोलायचं? समोर बोला. काय काय टाकलं तुम्ही सांगा आणि हे सांगा इथं कॅमेरा इकडे आली अहो, इथे या तुम्ही सांगा काय काय टाकलं मग साहेब आहे ते कंपनी चर्चा करू आपण इथं. साहेब या इथे बोलू तुमची कंपनी या तुम्ही. फक्त एवढं product आहे, म्हणल्यावर या ना आता. काय नाही काय समोर या ना तुम्ही इथं. समोर या. अहो, समोर या ना इथे चालू आहे video. समोर या ना तुम्ही. प्लॉटची शूटिंग काढून घेतली काय अडचण हा. बोला. तुमचं नाव सांगा. सोमनाथ बोबरवान खोत. हा. कांद्याला फक्त हे 2 ठिकी टाकले आणि सुपर दाणेदार म्हणून. आणि हे रोस्टाक कांद्यातलं जळलंय. कांद्याची मुळी चेकअप झाली. कांदा सुद्धा चाललेत मला. कांदा चालले तर पूर्ण या ठिक्यामुळं. दुसरा ह्यात डोस नाही काय नाही 1846 नाही 1026 नाही काय नाही. फक्त ही पाकिट टाकली ती 2 किती एकर कांदा तुमचा? एकर कांदा बर एकर रोस्टाक. कापशेवाडी तालुका. दुसरं खत का नाही, नाही, एकच खत. द्राक्षाचे रोप किती आहे? द्राक्षाचे रोप किती? 1100 आहेत. बर हम्म. ते पूर्ण सगळे जळून चालेल. पूर्ण जळून जळून चालले. हो का बाबा? जळले ती काही घ्या, हातात घ्या, हातात घ्या. उपटू नका गेलेलं दाखवा जागायला अजून राहू द्या पुन्हा उपटून घेऊ नका हात लावा त्याला. यात 1026 खत नाही 1846 नाही 1232 नाही फक्त ही 2 बॅगा वापरल्या. कापशेवाडी तालुका माडा. तुमची काय मागणी आहे ती सांगा. काय ह्या कंपनीनं आमची नुकसान भरपाई 100% द्यावी. 100% द्यावी एवढीच अपेक्षा आहे आमची. काय नाही. काय मत आहे साहेब तुमचं? साहेबाकडे म्हणजे ऐका की द्राक्षाचं रोप पण गेलंय सगळं कांदा पण गेलाय इथं. ऐका आता ते बोलतील काय ऐका ना. माझ्यापेक्षा चांगलं उत्तर काय देतील. मी काय ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट नाहीये. पहिलं मी सांगतो, मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. इथं शासनाचे कर्मचारी आहेत ते ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतात, पोस्ट ग्रॅज्युएट असतात. ह्या रोपाच्या बाबतीत किंवा कांद्याच्या बाबतीत ते माझ्यापेक्षा उत्कृष्ट त्याचं सोल्युशन देतील. बर ते इथं व्हेरीफाय करायला आलेले आहेत. त्यांनी जे बरोबर आहे. सांगतील ते कंपनीला मान्य राहील. बरोबर ठीक आहे. आता रूट स्टॉक ही जंगली वनस्पती असते. नीट समजून घ्या, शास्त्र थोडं समजून घ्या. बरं सांगा आता. बरोबर ती जंगली वनस्पती आहे आणि त्या जंगली वनस्पतीला पहिल्यांदा कसं असतं तिथून आणून इथं लावलेलं असतं बरोबर आणि त्याच्यावर कलम करून मग जी आपली जी हायब्रिड व्हरायटी असते ती डेव्हलप करायची असते. मला जेवढं अक्कल नाही तेवढं सांगायला मी साहेब प्रयत्न करतोय बरं का. आता राहिला कांद्याचा प्रश्न. कांद्याचं जर साहेब म्हणले ह्याच्यावरची काय निर्णय देतील कंपनीला मान्य असेल. ऐका ना, ते पण साहेबच सांगतील. मी ते सांगायला लागलो. मी फक्त तुम्हाला ती जंगली वनस्पती असते एवढंच बोललोय. बाकीचं काय असतील ते साहेब सांगतील ना. अहो, ऐका ना, मी जे बोलायचं तेवढंच बोलणार ना. आता ह्याच्यावर शासनाचे साहेब आलेले आहेत. ते तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन करतील आणि ते कंपनीला पण मार्गदर्शन करतील ना. तुमच्या प्रोडक्ट मध्ये काय ते सांगायची. मी मगाशीच सांगितले साहेब. ते पुन्हा वेगळं काय सांगा. सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे त्या पोत्यावर पण लिहिलेलं आहे. ठीक आहे टाकलेत प्लॉटला. ऐका ना 2 मिनिटं का सांगायचं असलं तर बघा. एवढंच अहो, मला काय कळणार आहे ह्याचं अनालिसिस केलं. शासनाची माणसं आहेत ना साहेब. तुम्ही असं वाकडं बोलू नका. जिथं पाणी पडलंय का तिथं झाड गेली ती तेव्हा ही तेव्हा ही झाड तेव्हा ती तिथलं पूर्ण कर पूर्ण चाललंय वरच टाकायचं. ती काय हवा ही असं होतं कांद्याची भानगड अशी होती. त्याची मुळी लांबत असते अशी फुगत नाही. तुम्ही म्हणजे वयस्कर जुना शेतकरी म्हणजे तुम्हाला थोडं काय कांद्याचा आमच्यापेक्षा अनुभव आहे का नाही. ती फुगली आहे मुळी वाढली नाही पांढरी आहे. सुपरवाला आणा आता चांगला मीठ लावून
त्याचा डोसा आता नुसतं नाही त्याची मुळे होऊ शकत नाही. गेलं तिथे बबल्या आलाय ते बबल्या मार्गीत लागलो मामा वरनं चाललं म्हणजे काय ना जाते रे ते 2 दिवस वाळून जाते राहू दे चिटकलं राहू दे काहीच नाही त्याला काय असं जाण निघत होईल काय रे टाकत लावून उपटत झाड दाखव तर आपल्याकडे लाईव्ह टीम आहे की डायरेक्ट काढूनच टीम आहे येऊन त्याचा सॅम्पल घेऊन गेलेला बॅच नंबर 13 जाईल का ह्याचा हो आता तू वर आला नाही माझं रॉक कसलं होतं बघितलं होतं तो हिरी टाकलं हारने कसं रॉक होतं आज कांदा कसलं आहे बघ तसं मी म्हणणार तुम्ही आम्ही असं बोललो तर तसं प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावंच लागणार आपण गप बसणार आहे काय हे झालं तर आम्ही बोलणार काय नाही जी आहे ती योग्य आहे यांचं बी घ्या की सॅम्पल आता 4 ठिकाणी सॅम्पल काढले माध्यमातून 4 ठिकाणचे जाणार शासनाची लॅब आहे त्याला जाणार एका ठिकाणी गेलं तर काय फरक पडणार आहे तुम्हाला फक्त कंटेंटचा विषय आला ना तो पानात तिथं काय तिथं काय सगळी खते बी घ्या खते महत्वाचे आहे खताचं गेलं साहेब सॅम्पल आपण बी ओरिजिनल खत देऊ का तुम्हाला ती आणि त्याच लॉटचं त्याच बॅग साहेबांनी 3 दिवसापूर्वी तक्रार व्हायच्या आधी त्यांनी सॅम्पल काढले त्याची तक्रार सुद्धा घेतली त्या दिवशी तक्रार त्या दिवशी आपण नेले आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या.